आणि या घडीची सगळ्यात मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय। गुजरातमध्ये मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेत। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात 16 मंत्री आहेत। गेल्या काही काळापासून गुजरातच्या मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचं कळतंय। उद्या पुन्हा नवे मंत्री शपथ घेणार आहेत। नेमक्या कोणत्या कारणामुळे आताच्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगितलं हे स्पष्ट झालेलं नाहीये, तरी सुद्धा गुजरातमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठीचा प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिलं जातंय। गुजरातमध्ये आज भाजपने फिरवलेली ही राजकीय भाकरी देशभर चर्चेचा विषय ठरली आहे। राजकीय विश्लेषक मयूर परीख आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत। मयूर, गुजरातमधल्या या घडामोडीकडे जर नजर टाकली तर काय नेमकं कशामुळे हा निर्णय झालाय? या 2-3 मोठे फॅक्टर आहे। पहिला विषय म्हणजे असा की पुढच्या काळात संबंध गुजरातमध्ये पालिकाची निवडणूक आहे, जे अति महत्त्वपूर्ण आहे। कारण सौराष्ट्र इथे आम आदमी पार्टी याचा वर्चस्व जो आहे तो सतत वाढत आहे आणि काँग्रेस पार्टी आणि त्या शिवाय आम आदमी पार्टी सुद्धा आव्हान देत आहे सौराष्ट्र इथे। 2 वर्षानंतर गुजरातमध्ये स्टेट इलेक्शन सुद्धा आहे। मागच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्यावेळेस ही रूपरेखा बनवण्यात आली होती असं वरिष्ठ राजकीय लोकांचं मत आहे। नेमकी 2 ते 3 मंत्री असे आहेत ज्यांची तब्येत बरी नाही आणि बरेचसे मंत्री असे आहे जे सध्या म्हणजे पूर्व मंत्री असे आहे जे सध्या बाहेर आहे आणि सौराष्ट्रातले सर्वात ते म्हणजे विठ्ठल रादडी जे आहे त्या परिवार मधला कुठला तरी व्यक्ती मंत्री असावा आणि अशाच प्रकारे 2 ते 3 मंत्री आहे ज्यांना डच्चू देण्याची भाजपची तयारी आहे आणि म्हणूनच आता 2-3 मंत्री बाहेर काढायची आहेत, 2-3 नवीन मंत्र्यांना घ्यायचे आहेत आणि पुढच्या काळात पालिका निवडणुकीसाठी त्यांना एक फ्रेश चेहरे पाहिजे आणि म्हणून एकदमच सगळे मंत्र्यांना राजीनामा देण्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि आता उद्या बहुतेक 80 ते 90% नवीन चेहरे जे आहे ते आपल्याला दिसायला मिळेल। मयूर, 2027 ला ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि गेल्या 2 दशकांपासून भाजपची सत्ता गुजरातमध्ये आहे, एक प्रकारे अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू नये यासाठी उचललेलं हे पाऊल म्हटलं जातंय। कशा पद्धतीने याचं राजकीय विश्लेषण करता येईल? होय, अँटी इन्कम्बन्सी हा तर विषय आहेच, मात्र बीजेपी साठी चिंताची बाब अशी आहे की गोपाल इटालिया ज्या प्रकारे सौराष्ट्रमध्ये सध्या आम आदमी पार्टीसाठी प्रचार करत आहेत आणि मागच्या काही दिवसापासून ज्या प्रकारे आंदोलन सुरू आहे आणि पोलिसला बळप्रयोग करावा लागला 1-2 जेव्हा आंदोलन चालू होती त्यावेळेस, म्हणून आता बीजेपी जे आहे अँटी इन्कम्बन्सी आणि ओबीसी जे समाज आहे त्यांचे जे नेते आहे अल्पेश ठाकोर ते सुद्धा मंत्रिमंडळमध्ये नाही आणि पटेल समाजच्या नेतृत्व कशा प्रकारे म्हणजे पटेल मुख्यमंत्री तर आहेत पण सौराष्ट्रमधील जे पटेल आहे त्यांना कशा प्रकारे मंत्रिमंडळमध्ये जागा द्यावी हे सगळी काही त्यांनी सिस्टम राबवण्यासाठी सगळ्यांचे राजीनामे घेण्यात आलेले आहेत। अगदी मयूर, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आपण बघतोय मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे गुजरातमध्ये पाहायला मिळत आहेत आणि एक प्रकारे वेगळी राजकीय रणनीती गुजरातमध्ये भाजपनं आखल्याचं दिसतंय। हिंदुत्वाची प्रयोगशाळा असा गुजरातचा उल्लेख केला जातो। गुजरातमध्ये अनेक महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले जातात, जे राजकीय निर्णय किंवा जी रणनीती पुढे देशभरात भाजपच्या इतर केडरमध्ये वापरली जाते आणि त्याच अनुषंगानं 2027च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा एक मोठा निर्णय झाल्याचं दिसतंय। भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री वगळता इतर 16 मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि नवं मंत्रिमंडळ उद्या अस्तित्वात येणार आहे। उद्या 11:30 वाजता महात्मा मंदिर इथं नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी भूपेंद्र पटेल हे काही वेळातच म्हणजे रात्रीच्या सुमारास आचार्य देवव्रत राज्यपाल आहेत गुजरातचे त्यांची भेट घेणार आहेत आणि ते त्यांच्याशी चर्चा करतील आणि उद्या 11:30 वाजता नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। भूपेंद्र पटेल हे मुंबई दौऱ्यावर होते आणि मुंबई दौरा अचानक सोडून ते गुजरातकडे रवाना झालेले आहेत। उद्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे।